झी 24 तास एक पाऊल पुढे। एक धक्कादायक बातमी आहे अहमदनगरमधून। अहमदनगरमध्ये जन्मदात्या पित्यानंच मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। पित्याच्या हल्ल्यात 17 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। मीनाक्षी सोनवणे असं या मुलीचं नाव आहे, तर 22 वर्षांचा ऋषिकेश सोनवणे गंभीर जखमी झालाय। हल्ला करणारा पिता किशोर सोनवणे याला अहमदनगर पोलिसांनी अटक केली आहे। अहमदनगरच्या MIDC कॉलनीत ही घटना घडलेली आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल चौकर यांच्याकडून। निखिल, असं काय नेमकं घडलं की एका जन्मदात्या पित्यानंच आपल्या मुलांवर अशी प्राणघातक हल्ला करावा? हेमाली, आज पहाटे सकाळी म्हणजे ऍक्च्युअली हा किशोर सोनवणे हा मनोरुग्ण होता असं कळत होतं आणि त्याला सकाळी सकाळी त्याने आपल्या मुलीवर म्हणजे कोयत्याने हल्ला केलाय आणि खून केलेला आहे। त्यावेळेस त्यांचा मुलगा हा मध्ये पडला असता, त्या मुलावरही त्यांनी वार केलेले आहेत। मुलाला डोक्याला जबर मारहाण झालेली, हाताचे बोट सुद्धा तुटलेले आहेत आणि त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। परंतु मुलीवर मानेवर वार झाल्यामुळे मुलगी ही जागीच ठार झालेली आहे। सध्या तरी त्या मुलांच्या आईनेच म्हणजे तक्रार दाखल करून किशोर सोनवणेला अटक केलेली आहे आणि हा नेमका त्याने हल्ला कशामुळे केलाय याचं योग्य कारण कळलेलं नाहीये, परंतु प्रथमदर्शनी असं समजते की तो मनोरुग्ण होता। त्यामुळे पोलीस तपासात काय पुढे येते त्यानुसार हे समजणार आहे की या किशोर सोनवणेला अटक तर केलेली आहे, पण त्याचबरोबर जेव्हा ही घटना घडली तेव्हा नेमकं कोण होतं घरी याबद्दल काही समजू शकलेलं आहे का? जर मनोरुग्ण होता तर त्याच्यावर काही उपचार सुरू होते का याबद्दल काही कळलंय? हो, त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू होते, परंतु त्याचा गोळ्यांचा डोस त्याला न मिळाल्यामुळे त्यांनी ही घटना केलेली आहे आणि पहाटे 5:30च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। त्यामुळे आजूबाजूला तर सगळं शांत होतं, परंतु घटना घडल्यानंतर जो आरडाओरडा झाला त्याच्यानंतर आजूबाजूचे सगळे जमले आणि नंतर मग पोलीस प्रशासन त्या ठिकाणी गेले। नक्की, धन्यवाद निखिल आपण दिलेल्या या माहितीबद्दल। अहमदनगरच्या MIDC कॉलनीत एका जन्मदात्या पित्यानं आपल्या 2 मुलांवर हल्ला केलेला आहे। यामध्ये मुलीचा मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।